आवडली मला साडी, खूपच छान बसते एकदम अंगाबरोबर. क्रेडिट कार्ड सारखं आहे, याच्यावरती सारे डिटेल्स आहेत. सर्वांना आम्हा दोघांकडून दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला माहिती आहे की हा व्हिडिओ दसऱ्याच्या खूप नंतर येणार आहे, पण मनापासून आम्हा दोघांच्या तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून काय बोलतात? तुमचं इथून पुढचं जे काही आयुष्य आहे सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही आमच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला दाखवते माझं गेटअप. मला ना काल परवाच्या व्हिडिओला कॉमेंट आली होती, अहो फुलं पाठीमागे सारखतायत, आठवण करून देतात की फुलं दाखव. साडी रेड आहे पण फुलं गुलाबी आहेत, ठीक आहे. आणि एकदम डार्क रेड एकच आहे मधलं, तसे मी आणायला हवे होते पण हे आवडले म्हणून मी हे घेऊन आली आहे. आणि हो, परवाच्या व्हिडिओला कॉमेंट होती की तू लेन्स यूज केलेत का, तर लेन्स नाही यूज केले. त्या दिवशी मी जस्ट आयलायनर लावलं होतं काजळासोबत. आणि आज आज मी पापण्या लावलेत. ज्या माझ्या टकलू पापण्या होत्या त्यांना आज मी दाट केले. बरं साडी दाखवते हा, माझी पहिली माहेश्वरी अशी नेसली आहे. आज मात्र दसरा आहे म्हणून गोल्ड आहे सोबत. ब्लाउज बघा किती परफेक्ट स्टिच केले ना, म्हणूनच मी त्या टेलरचं कौतुक करत असते, फुकटचं मार्केटिंग करत असते. हे बघा छान आहे. तर मला काल डायमंड भेटलाय, तुम्ही पाहिलं तर. तो डायमंड मी थोड्या वेळाने, तो तर खूप वर्षांपूर्वी भेटलाय मला, तो तर माझा कोहिनूर आहे. तर हा जो काही डायमंड आहे मी जो काल घेऊन आली आहे तो मी नंतर घालणार आहे, कारण थोड्या वेळ पूजा वगैरे सगळं होईस तोपर्यंत म्हटलं आपलं महाराष्ट्रीयन साज करावा, नथ घालावी. आणि ही माझी लग्नातली सोन्याची नथ आहे जी मला माझ्या मावशीनं गिफ्ट केली होती. आणि बाकी मंगळसूत्र आणि बांगड्या सोन्याचे आहेत, बाकी हे सगळं खोटे. हे 100 रुपयाचं तुळशीबागेतलं आणि हे 50 रुपयाचं कोल्हापूरमधलं. आता काही जणी म्हणतील ही प्राइस का सांगते. अरे सांगणं गरजेचं आहे. हे कोल्हापूरमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला जाल तिथून ना गल्लीतून येताना काही दुकान आहेत, तर तिथे ना असं हे खूप स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं, नेहमी असते. तर चला मग आता इथून पुढं सुरुवात. आहोंनी सगळी तांब्या पितळेची भांडी धुवून ठेवलेत, कारण मी एवढा सगळा साज शृंगार करत होते ना. तर आहो बोलले मी धुतो. आणि झेंडूची फुलं इथं रेडी आहेत, मस्त आता फुलांच्या माळा बनवायच्या, घरासाठी, दारासाठी, महाराजांच्यासाठी, मंदिरासाठी खूप साऱ्या माळा बनवायच्यात. चलो. कशी आहेत फुलं? पण ही सारखी सारखी ना सतत सतत अशी थोडी थोडी वरती येत आहेत, आपण असं 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 करत राहू. चलो. काय झालं माहिती आहे का, मी काल न पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला, नैवेद्यही दाखवला, पण देव हलवले नाहीत. कारण देव हे सकाळी 12च्या आत हलवायचे असतात असं आई बोलली. त्यामुळं रात्री देव हलवू नकोस असं सांगितलं गेलं मला, म्हणून मग मी नाही हलवले. पण यावर्षी नवरात्रीचा एक दिवस जास्तीचा आल्यामुळे दसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा त्या स्वयंपाकाचा सारा घाट असं काही नव्हतं. त्यामुळंच हे इतकं छान मी आज स्वतःला तयार करून घेतलं, नटले आणि मग आता घराला नटवतीये. किती सुंदर फुलं आहेत ना ही सारी. आणि तुम्हाला माहिती आहे ही मी कुठून आणली आहेत आणि किती रुपयाला आणली आहेत? तर ही सारी फुलं मी चक्क फ्रीमध्ये आणली आहेत. ती कशी, तर तुम्ही पाहिलात का की या अगोदरच्या व्लॉगमध्ये मी दाखवलं आहे की मी PNGच्या अगदी ओपनिंगच्या दिवशीच त्यांच्याकडे एक छोटासा नाकातला डायमंड म्हणजेच मुगवट आणण्यासाठी गेले होते. आणि तो खरेदी करून बाहेर पडेपर्यंत लिटरली रात्रीचे 11 झाले होते. आणि तिथे ना हे सारे बुके, ही सारी फुलं बाहेर ठेवली गेलेली होती. एक लेडी त्यातून एक ऑर्चिडचं फुल घेत होती. मग मी ही सहज विचारलं हे चालतंय का हो घेतलेलं? तर ते सिक्युरिटीनं तिथल्या ऐकलं आणि तो आला, मला बोलला, अहो एकच काय, तुम्ही हा सारा अख्खा बुके घेऊन जाऊ शकता. ओके. सुंदर सुंदर. काही सेंटरला ठेवू? नाही असं, हां तरी चालेल.
आता काही जणींना असं वाटेल की काय गं ताई तू तिथून फुलं घेऊन आली. पण मला सांगा हरकत काय आहे. मी एक फूल घेत होते तर मला त्या सिक्युरिटीनी किंवा ज्यांनी तिथलं डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन काढायला जी लोकं आली होती ना तिथे, त्यांची टीम होती, 3-4 जण होते. त्यातला एक जण येऊन मला म्हणाला की मॅडम खूप सारी फुलं घेऊन जा, तुम्हाला जितकी हवी आहेत ना तितकी. कारण आता हे सारं वेस्टमध्येच निघालं आहे. म्हणजेच तो टेम्पो भरणार होते आणि हे सारं कचऱ्यात जाणार होतं. तर त्या फुलांना उलट मी अजून थोडंसं सुंदरसं आयुष्य दिलं, हो की नाही. केवढं सुंदर तयार झालं ना. जर का हे मी काल पळवून आणलं नसतं तर पळवून बघा, नाही, तसं कसं नाही. असतं सांगू का, सगळ्यांना सगळ्या गोष्टी करायच्या असतात बरं का, पण तिथे ना इनिशिएटिव्हची गरज असते. जसं मी उचललं ना तसं काही लोक गाडीवर बसले होते, 2 व्हीलरवर, नवरा बायको, आणि त्यांनी मला ना 2-2 हातामध्ये हे घेऊन येताना पाहिलं. तर ते गाडीतून म्हणजे गाडी थांबवून उतरवून पुन्हा ते रिटर्न गेले आणि हे असले सारे बुके घेऊन आले. म्हणजे सुरुवात कोणी केली, मी. मॅडम हवं तेवढं घेऊन जा. मला तर तो म्हणत होता की ती वरती जी कमान होती ना त्याचंही देऊ का तुम्हाला काढून. आणलं असतं बरं झालं असतं. हाऊट. सुरुवातीला मी असा विचार केला होता की ही सारी फुलं वेगळी वेगळी करूया आणि फ्लॉवर पॉट सजवूया, पण नाही. याला ना ऑलरेडी खाली तो ग्रीन बॉक्स असतो ना फुलं ताजी ठेवण्यासाठीचा, तो आहे. तर तो फक्त बुडेल त्या प्लांटरमध्ये. अशा पद्धतीनं पाणी घेतलं आणि आता फुलं ताजी राहतील आणि ॲज इट इज तो बुके ठेवून दिला. काय आलं? साडीमध्ये अडकत होता आता, कट झाली असती साडी. हे बघ, दाखव नाही का हार. हा छोट्या गाडीसाठी. हा मोठा ओके आहे ना, हा क्रेटासाठी. चला आता हा घरासाठी. उरलेल्या फुलांचा रांगोळीसाठी वापर करणार आहे. तर माझ्याकडे हे एक दिवाळीसाठी लास्ट ऑर्डर केलेलं होतं, जे मी यूजच नाही केलेलं कारण लास्ट लक्ष्मीपूजन झालं नव्हतं. म्हणजे मी नंतर यूज केलं होतं ऍक्च्युली. कसं वाटतं हे असं? छान वाटतं. थोडं पाणी अजून टाक. कुजणार नाही. दिवस काय. हा, आणि याच्यामध्ये ना मी एक काम करणार आहे, आपण पंत्या संध्याकाळी लावू. तोपर्यंत याला असं ऍडजस्ट करू. आणि माझ्याकडे एवढीच ही फुलं शिल्लक होती आणि हे परफेक्ट ऍडजस्ट झाले. हे जे आहे शिल्लक ना, तर याला मी अशा याच्यामध्ये टाकते. कसं वाटेल? छान वाटेल. नाही पहिलं ते टाक ना, मग हे फुल ठेवू. नाही, फुल असं खाली चाललंय ना, तर त्याला असं वर आणायचंय. हा, आणि आता हे याच्यामध्ये मध्ये आपण ऍड करूया. मुळात मला रांगोळी हाताने व्यवस्थित काढता येत नाही आणि जरी आली तरी तिला मी इतका वेळ लावते ना, यूट्यूबवरती बघून अगदी 1-2 तास घालवते. आणि म्हणूनच असा आज शॉर्टकट मारला आहे. आणि आज आपल्याकडे मुबलक प्रमाणात फुलंसुद्धा अवेलेबल आहेत, हो ना. तर आता झालं आहे असं की गणपतीमध्ये पण मी फुलांनी छानसं घर सजवलं, दसऱ्यामध्येही छान पुन्हा सजवलं, आणि गणपतीमध्ये पण मला खूप स्वस्त फुलं भेटलेली आणि यावेळेला तर अख्खी फ्रीच मिळाली. पण आता मला दिवाळीचं टेन्शन आले. आता कसं झालं आहे, एक्सपेक्टेशन एकदम हाय झालेले आहेत फुलांच्या बाबतीत, हो ना. पण आता गणपती आणि दसरा छान मस्त स्वस्तात आणि फ्रीमध्ये झाला. पण आता दिवाळीचं काय करू हो. आता गाडगियांना फोन करावा लागेल, पुन्हा दिवाळीला एखाद्या दुकानाचं ओपनिंग आहे का तुमचं. तर चला, यानंतर मस्त उंबरापूजन करून घेतलं. ही जी हळद आहे ही अगदी प्युअर हळद आहे, खूप सुंदर सुगंधही आहे. यामध्ये मी काय करते, गोमूत्र आणि गंगाजल दोन्ही मिक्स केलं आहे आणि छान असं उंबरापूजन करून घेते. खरं तर मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट टाइम की हे उंबरापूजन रोज व्हायला हवं, पण अजूनही होत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. केवढी दिसतीये मी या मिरर मध्ये, अशी लांब पर्यंत दिसतीये, शेकडो.
बघा ना इकडे येऊन, इकडे बघा, इकडे दाखवते, द्या. बघितलं पाठीमागे माझ्या आमच्याकडे किती महाराज आहेत आणि आज शुभांगी पण खूप झाली आहे. घराला तोरण घालून झालं, दारात रांगोळी काढून झाली, छान असं उंबरा पूजन झालं आणि वास्तुपुरुषाचंही पूजन झालं. ते शूट करायचं राहून गेलं. त्यानंतर महाराजांना मस्त हार घातला आणि इथला एरियासुद्धा छानसा डेकोरेट करून घेतला. खूप 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 सुंदर दिसत होतं माझं घर, अगदी नजर काढावी असं. मी मंदिरासाठी पण आवर्जून प्रत्येक सणाला असा हा हार बनवते. तोही घालून झाला आणि मग सारं घर आता स्वच्छ करायला घेते. आणि ना तुम्हाला माहिती आहे, या बाकलीवालवाल्यांनी काय आगाऊपणा केला आहे. चक्क दसऱ्या दिवशी क्लास ठेवला आहे. काय हरकत होती हो आजच्या दिवस सुट्टी द्यायला, आणि त्यातल्या त्यात केमचा क्लास म्हणजेच केमिस्ट्रीचा. तो चुकूनही चालत नाही आम्हाला, कारण तुम्हाला माहिती आम्हाला केमिस्ट्री टफ जातं. गेली सगळी मुलं गेलेली आहेत क्लासला. हे असं आहे. कोणाला सांगायचं हे दुःख. एकुलता एक लेकरू, तेही गेले ट्युशनला. मग काय, दोघांनी मिळूनच हा दसरा एन्जॉय केला. हां, आता येईल तो, पण तोपर्यंत सारी पूजा झालेली असणार. जेव्हापासून मंदिरामध्ये घटस्थापना केली आहे ना, तेव्हापासून हा सुवर्णदीप मी इथे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आणून ठेवलाय. आरतीलाच लावा ते कापूर. आरतीच्या बरोबर वेळेवर मला हे घुंगरू आठवलेत आणि अहो म्हणतायत तुला सापडतील का, तर वरतीच ठेवले होते. आता मस्त आम्ही आरती करून घेतो. आणि आता वाजतायत 1:10. दुपारी 2:30 नंतर देव उठवण्याचा मुहूर्त आहे. आणि ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केली आहे ना, त्यांनी तर आजच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीच देव उठवायचे असतात असं आहोने एक व्हिडिओ बघितला. त्यामुळे आम्ही थोडंसं रिलॅक्स आहोत. आता आरती करून घेणार, जेवणार आणि मग आम्ही खाली गाड्यांच्या पूजेसाठी जाणार. प्लॅनमध्ये नंतर आम्ही चेंज केला. म्हटलं नको, पहिल्यांदा गाड्यांची पूजा करून घ्यावी आणि मगच निवांत जेवण करावं. तुम्हाला पण इतकं प्रसन्न असं वातावरण झालं होतं. वा वा वा, खूप भारी वाटलं. आणि अगदी मनापासून सारं केल्यानंतरचा जो काही मनाला आपल्या होणारा आनंद असतो, काही वेगळाच असतो, हो की नाही. अगदी निवांत सुरू होतं सगळं काही. प्रितीशच्या कॉम्प्युटरचीही पूजा करून घेतली. आता मला माहिती आहे तो आल्यानंतर म्हणणार आहे, मम्मी हे एक्झॅक्टली काय केलंय तू. अहो म्हणतायत माझं मेन शस्त्र हा फोन आहे आणि याचं पूजन करायला पाहिजे. सदाकडे 100 वेळा बघायचं. चला आता गाड्यांची पूजा करून घेऊया. आमची कार पार्किंगमध्ये जेव्हा उभी असते ना, तेव्हा कारचं तोंड उत्तरेला असतं. पण पूजा करताना जर का तशीच पूजा करायला घेतली तर मग आमचं तोंड दक्षिणेला झालं असतं. म्हणून मग आम्ही काय करतो, कार काढून अशी ही पूर्व पश्चिम लावून घेतो. पूर्वेला तोंड करून आता कार उभी आहे आणि सागर संगीत अशी कारची सुद्धा पूजा झालेली आहे. मस्त वाटलं. यानंतर छान असा छोटासा एक व्हिडिओही एका छोट्या मुलीनं मला करून दिला. आणि ही माझी प्लेजर जी प्रितीश नर्सरीला होता तेव्हाची आहे. म्हणजे बघा किती वर्षांची ही जुनी माझी प्लेजर आहे. चला 3 वाजतायत. अशा पद्धतीनं छानशी पूजा झाली, अगदी सागर संगीत. आणि आता मला असं वाटायला लागले की मी ना एक्सपर्ट झाली एकदम पूजेमध्ये. काय आहो इथे आहेत, दिसत आहेत, अंधारात आहेत. आहो मी अशी सनलाईटमध्ये आली आहे आणि मी आता हे काढून ठेवणार आहे. माझी ही आजची काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्यांनी, आजचं माझं हे शाज शृंगाराचं, आज आपण अस्त्र पूजलेत ना, अस्त्र, तसं हे एक आपल्या सौंदर्याचं अस्त्र आहे. तर हे बघा छान आहेत. पण या मी तुम्हाला हवे असतील तर टॅग करते. आणि मी लेन्स वगैरे नाही वापरलेल्या, फक्त हे थोडंसं आयलायनर लावलंय
आणि या पापण्या. बरं, मला एक कॉमेंट होती की तू ट्युटोरियल दाखव, तर हो नक्की दाखवेन मी, आवडेल मला, कारण मला विशेष काही येत नाही, त्यामुळं विशेष काही दाखवायचं नाहीये. पण जेवढं काही येते ना तेवढं कामाचं आहे बरं का. आणि एवढं जरी आलं आपल्याला तरी इनफ आहे. आता कशाला पार्लरमध्ये जायला, म्हणजे गरज आहे का सांगा पैसे घालवायची. मीही सुरुवातीला ते केलंय की पार्लरमध्ये जायचं, खूप सारे पैसे घालवायचे. हेअरस्टाईलला 350-400 रुपये तरी घेतात. त्यापेक्षा बघा ही अशी फुलं आणलेत, जी 100 वेळा सकाळपासून निघाली आहेत, पण काही हरकत नाही, निघाली तरी पटकन बसतात. एकदा इकडं घालायची, एकदा इकडं घालायची, एक तर इकडं आहे अजून, हे बघा. हे अशा पद्धतीनं साडीला परफेक्ट मॅच नाही, पण ठीक आहे ना. आणि आपलं सगळं करायचं. तर चला आता हे सगळं काढून ठेवणार आहे, म्हणून म्हटलं जरा तुमच्याशी बोलावं, काही कॉमेंट होते त्याच्याशी रिलेटेड. आणि रात्री आता संध्याकाळचा प्लॅन काय असणार आहे अहो आपला? संध्याकाळी काय नाही. अहो ना दाखवायलाच नको, असा हात करूया आपण. अहो अंधारात खूप असे दिसायचे बंद झालेत. त्यांना ना कपडे काढून ठेवण्याची इतकी घाई असते, थोडा वेळ सुद्धा ठेवत नाहीत. मी सकाळपासून या साडीवर आहे बघा, आणि मला साड्या आवडायला लागल्यात. आहोंनीच प्रॉमिस केली, तू साड्या नेस, तुला मी भरपूर साड्या घेतो. तर त्यांनी मला खूप साऱ्या साड्या घ्याव्या, म्हणूनच हे सारं सुरू आहे, सतत साड्या नेसणं. आणि माझा आता मुगवट घालते मी, आता दाखवते, थांबा लगेच घालून. कितीला मिळाला आपल्याला हा प्रवीण? याच्यासोबत हे बघा, याच्यासोबत हे असं कार्ड दिले त्यांनी, क्रेडिट कार्ड सारखं आहे. याच्यावरती सारे डिटेल्स आहेत या डायमंड रिलेटेड, की टोटल आयटम वेट किती आहे, सोन्याचं किती आहे, कलर कोणता, क्लॅरिटी, कट, म्हणजे सगळं नंबर ऑफ डायमंड्स, डायमंडचा कलर, हे सारे काही यामध्ये आहे. आणि हा माझ्या आयुष्यातला पहिला डायमंड, हे बघा. आता कसा दिसतोय आपण बघूया. ठीक आहे, छोटा जरी असला म्हणून काय झालं. ती लेडी काय मला बोलली माहितीये, मॅडम आता ना तुमच्याकडे ना खूप सारे डायमंड येणार बघा तुम्ही, असं बोलली ती मला. अहो ऐकलत, ती मला असं बोलली. तूने कहा जब से हाँ, आता हा हरवून चालणार नाही. वाव, मस्त आहे ना, छोटूसा. याच्यापेक्षा थोडा मोठा होता, पण प्रिया आणि ती जी मला देणारी ऐश्वर्या होती ना लेडी, ती पण बोलली की तुम्हाला हात छान सूट होईल, याच्यापेक्षा मोठा नको. आणि मला हे छोटाच आवडतो. तर चला हे लावून घेते. नाक कसं लाल करून घेतलं बघा मी, ते बसतच नव्हतं आणि पडला ना स्क्रू खाली. म्हटलं झालं, सुरुवातच आता याची अशी केली आहे. मागचा हरवला ठीक आहे, पण आता हा हरवून चालणार आहे का? नाही, हा हरवून बिलकुल चालणार नाही. कारण आता सोनंही महाग आहे आणि डायमंड पण, याला आपण खूप पैसे दिलेत. पहिली ती जी काही फिरकी होती, सॉरी चमकी होती, मुगवट होता, तो किती असेल, हार्डली 1,500 ते 2,000 पर्यंतचा. पण आता याला आपण एवढे 10,000 रुपये दिलेत, तर ही हरवून चालणार आहे का? नाही, बिलकुल नाही. हे बघा मस्त दिसते ना. लाल झाले नाक, खूप असं मी पकडलं होतं दाबून. 3:30 नंतर प्रितिश आल्यावर पुन्हा त्याला गरम गरम चपात्या करून दिल्या. तर असा होता आजचा एकंदरीत दिवस. यानंतर काहीही मी व्लॉगिंग केलं नाही, त्यामुळं हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.